उत्तम शेफ, उत्तम गायक, उत्तम मुलगा, उत्तम बाप. मी म्हणजे काय म्हणतो, आणि म्हणजे मी ह्या सगळ्या बाजू पाहिलेल्या आहेत, म्हणून हे सांगतो की ह्या चारही बाजूनी किंवा दाहो दिशाव असं म्हणतो तसं हा सगळीकडूनच हा माणूस एक ग्राफ असा खूप मोठा उंच 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 चाललेला आहे. आणि खरंच आम्हाला अभिमान आहे की आम्ही सहस्त्र उद्योग आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत दुसऱ्यांदा. सो आय थिंक एवढी ओळख त्यांची पुरेशी आहे. मी आणि सरांनाच म्हणेन की सर तुम्ही हा प्रोग्राम चालू करा. Yes, thank you so much, Kirti sir, President and Secretary and all the members. Thank you so much. It is indeed a nice thing to meet again within 1 year of time. So खूप छान वाटतंय सगळ्यांना भेटून. To all the Rotaractors who have joined, indeed a great pleasure to have a great interaction with all of you. क्योंकि आप लोग हो जो कुछ सक्सेस के बारे में बहुत अच्छे तरीके से अभी इसी अंदाज में प्लानिंग कर सकते हो. When it comes to people like Rotarians, वो एक मिड स्टेज पे है जहां पे उन्होंने कुछ सक्सेस अचीव किए और अभी और उनको कुछ करनी है. But when it comes to Rotaractors, to be very honest, before I could really start with the topic, let me share one good thing about you all people. Is मी स्वतः Rotaract president होतो when I started a Rotary career, आणि आता मी Rotary Club मध्ये आहे सोलापूरच्या. Rotary Club of Solapur Elite नावाचा आमचा ग्रुप आहे. सांगायला खूप चांगलं वाटतंय की हा ग्रुप एकमेव असा ग्रुप म्हणायला हरकत नाही ज्यांची अॅन्युअल मेंबरशिप फी ही म्हणजे प्रेसिडेंट इलेक्टनी चार्ज घ्यायच्या आधी भरून संपलेली असती. सो आम्ही खूप चांगला सेटअप आणि चांगला स्टँडर्ड इथे मेंटेन केलेला आहे, कारण कहाते सरांसारखा एक खूप मोठा एक्सपिरियन्स रोटेरियन आमच्या क्लबमध्ये आहे, डॉक्टर केदार कहातेंसारखा. सो खरंच खूप छान वाटतं जेव्हा मी रोटेरियन्स बरोबर इंटरॅक्ट करतो, गप्पा मारतो आणि माझे थॉट्स त्यांच्याबरोबर शेअर करतो. इन केस मराठी, हिंदी, इंग्लिश काय हवंय प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाकत जा. आय एम रेडी टू स्विच एनी टाइम अँड एव्हरी टाइम वेनेवर समवन फील्स लाईक नाही खूप जास्त मराठी होत आहे, खूप जास्त हिंदी होते किंवा खूप जास्त इंग्लिश होत आहे. आजचा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, हाऊ टू अचीव अ गॅरंटीड सक्सेस. मला जी कोणी रोटरॅक्टर्स इथे जमलेली आहेत किंवा जे कोणी रोटेरियन्स इथे जमलेले आहेत, सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हा क्वेश्चन विचारायचा आहे की तुमच्यापैकी किती लोकांना आयुष्यात सक्सेसफुल व्हायचंय. आपल्या इथे तो रेज हँडचा ऑप्शन आहे ना, तो रेज हँडचा ऑप्शन जरा क्लिक करा बरं, इफ यू रिअली वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन युअर लाईफ. सो अविनाश बांगल, रोटेरियन ओंकार हंडे आणि अजून कोण खूप खूप वाटायला लागले. मी मिनिमाइज द चॅट विंडो. ओ ग्रेट. अजून 5-7 लोकांनी हात वर केला नाही, बऱ्याच लोकांनी हात वर केला नाही. वेन आय स्क्रोल डाऊन, सो सगळ्या लोकांना सक्सेसफुल व्हायचं. यू वुड हार्डली फाइंड एनीवन की ज्यांना आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं नाहीये, ज्यांना कुठेतरी तो सक्सेस अचीव करायचं नाहीये. The second question that I would be asking is a bit tricky question now. I know सगळ्यांना सक्सेसफुल व्हायचंय, मला व्हायचंय, तुम्हाला व्हायचंय, सगळ्यांना सक्सेसफुल व्हायचंय. The second question which comes into my mind is म्हणजे काय व्हायचंय. आता हे चॅटबॉक्स मध्ये उत्तर तुम्ही टाईप करा. I give you 30 seconds for it. तुमच्यापैकी किती लोकांना सक्सेसफुल व्हायचंय ऑल सेड अँड डन. बऱ्याच लोकांनी हात वर केले. ज्यांना हँड रेजचा ऑप्शन दिसला नसेल त्यांनी कदाचित मनातल्या मनात उत्तर दिलं की हो मला व्हायचंय. नाउ माय क्वेश्चन इज, सक्सेसफुल व्हायचंय म्हणजे नक्की काय व्हायचंय. आय गिव्ह यू अ काउंट ऑफ 30. मी 30 पर्यंत मोजेन, तोपर्यंत यू नीड टू टाइप युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. To live good life, okay, success with peace of mind, a good person with ample money to live, satisfied with my profession. I want to help maximum people to be a good person. You should like the work you which satisfies you, okay, to live a good life, success with peace of mind, good evening, okay. Azun Paris, goodwill, good person, great. खूप चांगली उत्तरं येत आहेत. लाईक टू बी अ गिव्हर, ग्रेट, सुपर. अनेक उत्तरं इथे येत आहेत.
नाव टू बी व्हेरी ऑनेस्ट, ही सगळी उत्तरं छान असली तरी ह्याच्यातलं कुठलंच उत्तर बरोबर नाहीये इज द मेन प्रॉब्लेम. सक्सेसफुल व्हायचंय म्हणजे नक्की काय व्हायचंय हेच आपलं ठरलेलं नसतं आणि म्हणून कदाचित अनेक लोक अनसक्सेसफुल राहतात. टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द एल्डर्स, सगळ्या मोठ्यांना सॉरी म्हणून मला हे सांगावं लागतंय. होतं काय माहितीये का, आपण फक्त गावाला जायचंय म्हणून प्लॅन करतो, पण कुठच्या गावाला जायचंय ना हेच ठरलेलं नसतं. आय वॉन्ट टू बी अ गुड पर्सन म्हणजे नक्की काय, म्हणजे तुम्ही हे मोजणार कसं, हाऊ वुड यू मेजर युअर गुडनेस? बी अ सॅटिस्फाईड पर्सन, हाऊ वुड यू मेजर युअर सॅटिस्फॅक्शन? तुम्ही तुमचं स्वतःचं समाधान मोजणार कसं? बऱ्याच वेळेला सक्सेसच्या डेफिनेशन्स सेट नसतात आणि म्हणून कुठेतरी आपल्याला सक्सेसफुल व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय हेच ठरलेलं नसतं. सी, आता सुद्धा जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा आपण विचार केला, हो यार म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय व्हायचंय, सक्सेसफुल व्हायचंय इज ऑल सेड अँड डन, पण म्हणजे काय व्हायचंय ह्याचा खूप कमी लोकांनी विचार केलेला असतो. टू बी युजफुल टू अदर्स, बी अ सॅटिस्फाईड पर्सन, लाईक टू बी अ गिव्हर, या सगळ्या डेफिनेशन जेव्हा मी लोकांच्या बघतो, जेव्हा स्टुडंट्सच्या बघतो, जेव्हा एस्टॅब्लिश्ड ऑन्टरप्रेनर्सच्या बघतो, तेव्हा हे जाणवतं की याला कुठंही स्मार्ट पद्धतीने टॅकल केलेलं नाहीये. व्हेन आय से स्मार्ट, मला माहितीये सगळ्यांनी गुगलवर ह्याचा लॉंग फॉर्म बघितलेला आहे, सगळ्यांना हे सगळं माहिती आहे. स्मार्ट मीनिंग स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. सो growth progress in the field of your aptitude. Okay, Dilip ji, since I could read your names here, Dilip ji, मला असं म्हणायचं आहे की growth in terms of what? Growth in terms of your aptitude. Okay, how would you measure it? Do we have a deadline set? Do we have a destination which has been set in our mind? Do we have a plan of action to achieve this goal? तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, मी खूप क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये सगळं समजावून सांगतो. टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, जेव्हा आम्हाला एखादी मॅच आलेली असते ना, वी वर्क विथ अ करेक्टनेस और वी वर्क विथ अॅक्युरसी लेवल ऑफ 99.65, म्हणजे 99.65% करेक्टनेसवर अख्खे बीसीसीआयचे 100-110 अंपायर्स काम करतात आणि आम्ही हे करत आलोय ना. जेव्हा मला एखादी मॅच येते आणि कुणी मला विचारतं की अनिश तुझा गोल काय आहे या मॅचचा, तू या मॅच मध्ये काय अचीव्ह करणार आहेस, माझे 2 स्टुडिओ आहेत. एका स्टुडिओमध्ये आज एक लाईव्ह शो चालू आहे, दुसऱ्या स्टुडिओमध्ये मी बसलोय जिथे अनफॉर्च्युनेटली एसी कमी पॉवरफुल आहे आणि इट्स अ ह्यूज स्टुडिओ, त्यामुळे मला लॅम्पलाईटचा त्रास होत आहे, म्हणून मधनं आय विल बी वायपिंग माय फेस, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. तर जेव्हा लोक मला विचारतात की अनिश तुझा मॅचचा गोल काय आहे, हाऊ मेनी ऑफ यू मस्ट हॅव फेल्ट की मी हे उत्तर देईन की मला या मॅच मध्ये एक पण चूक करायची नाहीये. आय नो मेनी ऑफ यू वुड फील की मी हेच उत्तर देईन ज्याच्यात सांगेन की मला ऍब्सोल्युटली एकही चूक करायची नाही. हा गोल नाहीये, ही सक्सेसची डेफिनेशन नाहीये, हे पहिल्यांदा समजून घेऊया. मी चूक केव्हा करणार नाही याच्यावर जेव्हा मी काम करायला लागेन आणि तो जेव्हा मी गोल ठेवेन तेव्हा कुठेतरी माझ्या चुका व्हायच्या बंद होतील. सो बऱ्याचदा काय होतं माहितीये का, जेव्हा आपण सक्सेसच्या डेफिनेशन्स बद्दल बोलायला लागतो ना, तेव्हा आपण रिझल्ट ओरिएंटेड डेफिनेशन्सच खूप सेट केलेले असतात. आपण ऍक्शन ओरिएंटेड डेफिनेशन्सच सेट न केल्यामुळे आपल्याला माहीतच नसतं की सक्सेसफुल व्हायचंय म्हणजे नक्की काय व्हायचंय. टू गिव्ह यू अ रिअलिस्टिक एक्झाम्पल, सक्सेसफुल व्हायचंय याचं माझी डेफिनेशन एका मॅचची अशी असती, स्पिनरनी टाकलेला प्रत्येक बॉल त्याच्या हातातनं सुटल्यापासून त्याचं पिचिंग कुठे होतंय, पिचिंग झाल्यानंतर पहिल्यांदा बॅट लागतीये का पॅड लागतीये हे बघण्यासाठी मी स्पिनरनी टाकलेला बॉल प्रत्येक बॉल फॉलो करेन. सी, इफ आय फॉलो दिस आय वुड एंड अप हॅव्हिंग अ मॅच बीइंग अ सक्सेसफुल अंपायर. सो जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींची टॅकल करतो, याच्यात मी बऱ्याच वेळेला एज्युकेशन सिस्टीम आणि या सगळ्याच गोष्टींबद्दल बोलतो आणि आपल्या भारतीय संस्कारांबद्दल बोलतो आणि माझी त्याच्याबद्दलची मतं खूप काय म्हणतो की वादातीत म्हणता येतील. बरेच सिनियर लोक दिसत आहेत, त्या सगळ्यांना परत एकदा सॉरी म्हणून. सी, कसं होत गेलं बघा, आपण का सक्सेसफुल होत नाही हे बीइंग हॅपी बोथ इनसाइड अँड आउटसाइड, एक्झॅक्टली. बट निलिशा जकाटे मॅडम, it is your state of mind. To be very honest, even if we fail in giving one wrong decision,
Even if we give one wrong decision to a stadium like Wankhede, think of IPL umpires, 55,000 पब्लिक त्या स्टेडियम मध्ये असतं आणि दुसऱ्या सेकंदात 60 फुटाच्या एलईडी स्क्रीनवर कळतं की यू हॅव डन अ ब्लंडर. हाऊ कॅन यू से आय विल बी हॅपी इनसाइड अँड आउटसाइड जेव्हा 35 कोटी लोक मला बघतायत, सोफ्यावर पडून सांगतात कसला फालतू डिसिजन दिला या अंपायरने. सो डू यू मीन मी त्या दिवशी सक्सेसफुल नाहीये का? तर इट्स नॉट द केस. हे सगळं आपल्या थॉट प्रोसेसवर आणि माइंडसेटवर असतं ना. मी ज्या एज्युकेशन सिस्टीम आणि भारतीय संस्कारांबद्दल बोलत होतो, आय टेल यू बरीच लोक का सक्सेसफुल होत नाहीत. आपल्यापैकी अनेक लोकांना वजन कमी करायचंय, पोट कमी करायचंय, कुणाला बायसेप्स बिल्ड करायचे आहेत, कुणाला बॉडी कमवायची आहे, कुणाला फिट राहायचंय. आय नो फिटनेसचा गोल 20 डिसेंबरला आपल्या मनात येतो, 25 डिसेंबर पर्यंत आपण तो ठरवतो, 26 डिसेंबरला प्लॅन ठरतो, 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी न्यू इयर रिझोल्युशन पैकी आपण जातो. 4 जानेवारीला प्रॉब्लेम यायला लागतो. 4 जानेवारीला गजर झाला की आपण उठत नाही. गजर झाला की आपण उठत नाही आणि म्हणतो एक दिवस आपण 10 मिनिटं झोपूया, 10 मिनिटांनंतर उठून जाऊया. अँड दॅट इज द मोमेंट जेव्हा तुम्ही तुमच्या सक्सेस पासून लांब उडले जायला. आता याच्यात अजून एक कॅटेगरी आहे आपल्या सगळ्यांची, जी आपल्याला ओपन माइंड आणि ओपन हार्टने ऍक्सेप्ट करावी लागेल. ती म्हणजे वी गिव्ह रिझन्स. आपण बऱ्याच वेळेला रिझन्स देतो. मी जेव्हा अनेक लोकांना रिझन्स देताना ऐकतो ना, हे का नाही झालं, का नाही झालं, लोकांकडे खूप सारे रिझन्स असतात. मी याच्या खूप बेसला गेलो. आय डोंट रिमेंबर मी हे गेल्या सेशन मध्ये सांगितलं होतं का नाही, पण आज सांगेन कारण की बरेच सारे रोट्रॅक्टर्स माझ्या बरोबर आहेत. आपण सगळ्यांच्या बाबतीत हे घडलं बरं का, आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हे घडलं. आपण लहान मूल असताना चालत चालत होतो आणि एका मोमेंटला आपण धपकन खाली पडलो. आपण खाली पडलोय म्हणल्यावर आपण साहजिक लगेच रडायला लागलो. आणि आपण रडताना बघून, म्हणजे लहान मूल रडायला लागलं की इट्स अ क्राइसिस सिच्युएशन इन ऑल द इंडियन फॅमिलीज. अरे वो रो रहा है उसको गोद में ले, अरे वो रो रहा है उसको उठा ले, देख क्या, अरे बाप रे, म्हणजे असं वाटतं की पॅन्डेमिक आलंय घरात. एक लहान मूल चालताना पडणार आहे हे गृहीत कुणीही धरलेलं नसतं. लोक फक्त रिॲक्शन्स द्यायला लागतात ना. होतं काय माहितीये का, ते लहान मूल पडल्यानंतर पडल्यामुळे रडण्यापेक्षा आपल्या रिॲक्शन्स बघूनच जास्त रडायला लागतात. आता त्याच्या पुढची प्रोसेस सांगतो. ते मूल रडायचं थांबावं म्हणून आपण त्याला चॉकलेट्स देतो, आपण त्याला कॅडबरी देतो, आपण त्याला ते डमरू वाजवणारं माकड देतो, या सगळ्या गोष्टी देतो आणि काहीतरी करून त्याचं रडणं आपण थांबवतो. वो बच्चा रो रहा है ना, हम लोग उसको रुका दे कि भाई तू मत रो, ये ले कैडबरी ले ले, पानी पिला उसको दूध पिला, बहुत सारी चीजें हम लोग करते ताकि उसका रोना बंद हो जाए. याच्या पलीकडे जाऊन ना आपण सगळ्यांनी एक गोष्ट केली, आपल्या आई वडिलांनी तीच केली, आपण बिंग पॅरेंट्स तीच केली आणि कदाचित आपली पुढची पिढी ही तीच करेल आणि ती त्यांनी करू नये म्हणून ही गोष्ट प्लीज पास ऑन करा. आपण सगळ्यांनी ना, लहान मुलगा ज्या फरशीवर पडला ना, त्या फरशीला जाऊन हात रे क्यों मेरे बच्चे को गिराया, हात रे का माझ्या मुलाला पाडलं, हे आपण सगळ्यांनी केलं. आणि कुठेतरी तिथे आपल्याला समजायला लागलं कि अगर मैं गिर जाता हूं और बहाना बनाता हूं तो मेरे पेरेंट्स दूसरे लोगों को फटका मारने के लिए तैयार है. आपण त्या मोमेंटला रिझन्स द्यायला शिकलो की कुणामुळे पडलो होतो, आपण स्वतःमुळे पडलो होतो. आपली चालायची ताकद नव्हती, स्ट्रेंथनिंग तेवढं नव्हतं, हम लोग गिरे थे. अगर हमें पीठ पे एक धप्पा मिलता था कि भाई तूने स्ट्रेंथनिंग किया क्या, तूने प्रैक्टिस करी क्या, प्रैक्टिस के बगैर तूने परफॉर्मेंस क्यों दिया, और तब जाके वो फरसी को, उस जमीन को एक धप्पा मिल जाता है. हम लोग एक चीज सीख जाते हैं, अगर मैं रोना चालू करूंगा तो धब्बे मारने वाले भी लोग तयार है और धब्बे खाने वाले भी लोग तयार है. आणि म्हणून मग कुठेतरी आपण सक्सेसफुल होण्याच्या आपल्या प्रवासापासून लांब जायला लागतो, कारण हा माइंडसेट आपला बनलाय. मी सोलापूर, सांगली, सातारा, कराड या टायर 3 सिटीज मध्ये बऱ्याच मुलांबरोबर इंटरॅक्ट केलं, कॉलेजेस मध्ये, इन्स्टिट्यूट्स मध्ये, बऱ्याच रोटरी क्लब्स मध्ये बोललो. या मुलांचं नेहमीचं कारण असतं, का रे बाबा पुण्याला का चालला, नाही आपल्या शहरात काय स्कोप नाही. अरे तू
सांगलीमध्ये चितळे आहेत, सांगलीमध्ये पीएनजी आहेत, सांगलीमध्ये किशोर लुलाजी आहेत, सांगलीमध्ये आमचे कीर्ती भैया आहेत, सांगलीमध्ये ही अशी सगळी तगडी रोटेरियन मंडळी आहे. यांनी सांगलीतच काहीतरी केलंय ना, आपण नाही हमें रिझन देणार. याच्यात पालकांचा सगळ्यात महत्वाचा दोष आहे. पालकांचा दोष काय सांगतो मी. एका पॅरेंट्स मीट मध्ये बोलत होतो. मी सांगितलं मुलाला 95% मार्क पडल्यानंतर पालक असे सांगतात, मी अभ्यास घेतला होता त्याचा, मी रोज उठायचो 5 वाजता, मी त्याला कॉलेजला सोडायला जायचो, मी त्याला शाळेला सोडायला जायची, सगळं. मुलाला 55% पडल्यानंतर त्यांनी अभ्यासच नाही केला ना. दिस इज नॉट फेअर. 95%चं क्रेडिट जर का तुम्ही घेत असाल तर 55%चा ब्लेम पण तुम्ही घ्या, किंवा सगळं त्यांच्या अंगावर सोडून द्या आणि तुम्ही फक्त त्यांना सपोर्ट करा. ब्लेमिंग अदर्स इज अ रॉंग ॲटिट्यूड. दिलीप पटवर्धनजी, एक्झॅक्टली हेच मला सांगायचं आहे. ना लेट अस कम टू द नेक्स्ट पार्ट. आता सक्सेसफुल का होत नाही त्याची एक 2-3 कारणं मी सांगितली, पण या अपेक्षा चुकीची असणे किंवा अपेक्षा पूर्तीसाठी आपण जो प्रयत्न करतो तो चुकीचा नाही. दोन्ही कारणांनी किंवा दोन्हीपैकी एकामुळे अपयश आपले मत कळावे. रणवीरजी, मी याच्यावर येईन जेव्हा मी क्वेश्चन आन्सर साठी एक 15 मिनिटं ठेवली आहेत. प्लीज तेव्हा परत रिटाईप करा, जर का तोपर्यंत चॅट खूप स्क्रोल झालं तर. ना सक्सेसफुल आपण का होत नाही, गॅरंटीड सक्सेस आपल्याला का मिळत नाही, याची 2-3 बेसिक कारणं सांगितली आहेत. याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण एक जाता जाता सांगतो वन लाइनर मध्ये. खूप मोठ्या प्रवासाची सुरुवात पहिल्या पावलातनं होत असते. आपल्याला माउंट एव्हरेस्टवर जायचं असतं, पण पहिलं पाऊल टाकायच्या आधीच आपल्या आजूबाजूचे सांगतात, तुझसे नाही होगा, तू अजिबात करू नको, काय तर वेगळं करू नको, तुला अजिबात नाही जमणार हे, झालं ठोस. आपण जी हवा भरलेली असती ना, ती हवा काढणारी लोक एवढी आहेत ना. त्यामुळे सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःत एक ऑरा तयार करावा लागेल, स्वतःचा एक ऑरा तयार करावा लागेल, एक एनर्जी बिल्ड करावी लागेल की येस, मी हे करणार आणि मला हे करायचं आहे. ना गोईंग फर्दर हे कसं करायचं आणि त्याच्या सिस्टमॅटिक स्टेप्स काय आहेत. तुमच्यापैकी किती लोक मला हे सांगू शकतील की ध्येय म्हणजे काय आणि स्वप्न म्हणजे काय. म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय ड्रीम अँड व्हॉट डू यू मीन बाय अ गोल. कोणी सांगू शकेल का? एनीवन वुड लाईक टू आन्सर दिस. व्हॉट डू यू मीन बाय अ गोल, व्हॉट डू यू मीन बाय अ ड्रीम. माझं हे करण्याचं स्वप्न आहे आणि माझं हे असं असं करायचं ध्येय आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू टर्मिनॉलॉजीज? गोल इज कमिटमेंट? नाही. कम ऑन, एनीवन. आपल्या सगळ्या फॉर गोल वी हॅव प्लॅन्स? नाही. आय नो इट्स अ राईट आन्सर, बट दिस इज नॉट द राईट आन्सर विच आय एम एक्सपेक्टिंग. म्हणजे त्या ग्रेडचं नाहीये. मी ज्याला म्हणतो की 100 रुपयेवाला जवाब नाहीये. गोल इज दॅट वी हॅव टू अचीव. नो इज द राईट आन्सर. ऐकायला चांगलं आहे. Who would answer this? What do you mean by a goal and what do you mean by dream? All the Rotaractors who are listening this. ना काय सांगू शकाल? गोल अँड ड्रीम शुड बी सेम. संदीप निमानीजी, नॉट नेसेसरीली बट येस ऍट सम टाइम्स, बट दिस इज नॉट 100 रुपयेवाला जवाब. कारण की आम्ही माझ्या सगळ्या सेशन्स मध्ये 100 रुपये देतो, आजही देतो, इफ यू शेअर युअर फोन पे नंबर. सो दॅट्स नॉट द वरी टू मी. बट टेल मी, व्हॉट डू यू मीन बाय अ ड्रीम अँड व्हॉट डू यू मीन बाय अ गोल? गोल इज इक्वल टू ड्रीम विथ प्लान. शायद से गूगल सर्च किया है, बट स्टिल इट्स नॉट 100 रुपए वाला जवाब, बट इट्स अ राइट आंसर, बट नॉट द 100 रुपए वाला जवाब. नाउ विदाउट वेस्टिंग मच ऑफ अ टाइम, लेट मी क्लियर युअर कॉन्सेप्ट की स्वप्न म्हणजे काय आणि ध्येय म्हणजे काय. मला एफेल टॉवर बघायचा आहे, मला एफेल टॉवर बघायचं आहे, हे सगळ्यांचं स्वप्न आहे. मला ताजमहल बघायचं आहे, मला स्वित्झर्लंडला एकदा तरी जायचं आहे, मला एकदा तरी माझ्या घराच्या बाहेर मर्सिडीज पार्क करायची आहे. एन नंबर ऑफ ड्रीम्स दॅट वी हॅव. Now, to convert your dream into a goal, म्हणजे तुमचं स्वप्न जर का ध्येयामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला तारखेची आणि वेळेची खुणगाठ बांधून ठेवायची. म्हणजे काय सांगतो, मला मर्सिडीज माझ्या घराबाहेर उभी करायची आहे. कधी करायची आहे, कुठल्या मॉडेलची करायची आहे, कुठल्या घरासमोर करायची आहे, केव्हा करायची आणि कशी करायची, बिकम्स युअर गोल. फॉर एक्झाम्पल, लोकांचं असतं माझं स्वतःचं घर करायचं आहे, पण म्हणजे काय
हे स्वप्न तुम्ही वयाच्या 50व्या वर्षी बघूच शकता. सो स्वप्न हॅज नो डेडलाईन, बट ध्येय हॅज अ डेडलाईन. सो युअर ड्रीम विथ अ डेडलाईन इज युअर गोल. तुमच्या स्वप्नांना जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांना जेव्हा तुम्ही डेडलाईन देताना, तेव्हा त्या स्वप्नाचं ध्येयामध्ये कन्व्हर्जन होतं. मला वयाच्या 35व्या वर्षापर्यंत माझ्या घराच्या समोर मर्सिडीजचं हे मॉडेल उभं करायचं आहे ना. फॉर एक्झाम्पल आता माझं वय 25 आहे. मला नेहमी माझं वय कमी सांगायला आवडतं. सो आय एम मेकिंग द मोस्ट ऑफ दिस अपॉर्च्युनिटी. आणि मला 35व्या वर्षी जर का मर्सिडीज घ्यायची आहे, ज्याची किंमत फॉर एक्झाम्पल 50 लाख रुपये आहे, 10 वर्षात मला 50 लाखाची गाडी घ्यायची आहे, म्हणजे वर्षाकाठी मला 5 लाखाची तरतूद करायची आहे. वर्षाकाठी 5 लाखाची तरतूद करायची आहे, म्हणजे मला महिन्याला ऑन अँड ऍव्हरेज 40,000ची तरतूद करायची आहे. मला महिन्याला जर का 40,000ची तरतूद करायची आहे, तर मला दिवसाला ऑन अँड ऍव्हरेज 1300-1400 रुपयाची तरतूद करायची आहे माझ्या गाडीसाठी. बिकम्स युअर प्लॅन टू अचीव सक्सेस फॉर दॅट पर्टिक्युलर डे. आता जेव्हा तुम्ही म्हणताय की मी सक्सेसफुल झालो का नाही, आजच्या दिवशीचं तुमचं प्रगती पुस्तक काढा आणि मोजा. जोपर्यंत तुम्ही दिवसाचं मेजरमेंट करणार नाहीत ना, जोपर्यंत तुम्ही स्वतःचा परफॉर्मन्स डेली मेजर करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की स्वप्नाच्या वाटेवर तुम्हाला ऍक्सलरेट करायचंय, तुम्हाला ब्रेक दाबायचा आहे, तुम्हाला राईट टर्न घ्यायचाय, लेफ्ट टर्न घ्यायचाय, की कुठल्या तरी हॉटेलला थांबून छान ब्रेकफास्ट करून मग तुमची जर्नी पुढे न्यायची. 99% ऑफ द पीपल फेल बिकॉज दे आर नॉट शुअर अबाउट सक्सेसफुल व्हायचंय म्हणजे नक्की काय व्हायचंय. एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. हे मी तुम्हाला प्लॅन ऑफ ऍक्शन सांगितला. लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट, हाऊ टू अचीव अ गॅरंटीड सक्सेस. याच्यावर मी आज बोलायला लागलो तर 5 दिवसांनी थांबेन, एवढा कंटेंट आणि एवढं मटेरियल माझ्याकडे आहे. बट आय एम कटिंग इट शॉर्ट. शेवटची 5-1 मिनिटं घेतो. 8:15 शार्प आय विल स्टॉप हिअर. मी 7:15ला शार्प इथे थांबेन आणि मग तुमच्या प्रश्नोत्तरांबरोबर आपण कंटिन्यू करू. बट बिफोर दॅट मी नेहमी लोकांना सांगतो की तुला तुझ्या आयुष्यात जर का युटर्न आले, तुझ्या आयुष्यात जर का वळणं आली तर आवडतील का? हे अजिबात नाही. माझी लाईफ कशी छान मस्त स्ट्रेट हायवे पाहिजे. नॅशनल हायवे 6 लेनचा रोड, समोर लेन फक्त पास करत पुढे गाडी चालवायची, एवढं आम्हाला येतं. मग मी त्यांना नेहमी विचारतो की दादा, तुला जर का एखाद्या ठिकाणी ट्रिपला जायचंय तर तू कोकणच्या घाटात तुला जायला आवडेल का एक सरळ सोट नॅशनल हायवेवर जायला आवडेल? म्हणतो नाही नाही, कोकणातल्या घाटात जायला आवडेल. मग जर का आपल्या म्हणजे ट्रिपच्या प्रवासात वेडीवाकडी वळणं आपल्याला आवडतात, तर आयुष्याच्या प्रवासात या वळणांचा त्रास का होतो? आ जाएंगे राइट टर्न्स, आ जाएंगे लेफ्ट टर्न्स, थोड़ा स्टीप रोड आ जाएगा, थोड़ा स्लोप आ जाएगा, एन्जॉय इट. जोपर्यंत आपण आपली लाईफ एन्जॉय करणार नाही ना, विथ ऑल द पॉसिबल कॉन्सिक्वेन्सेस, लेट इट बी बिझनेस प्रॉब्लेम्स, लाईफ प्रॉब्लेम्स, अफेअर्स, ब्रेकअप्स, एनिथिंग अँड एव्हरीथिंग, एन्जॉय इट. सी, आता 71 लोक हा सेशन ऐकतायत. मी जर का या लोकांना, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला कुठल्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल आहे, सोशल आहे, फॅमिली आहे, काय XYZ आहे, आय बेट आउट ऑफ 71 पीपल तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स 12 प्रॉब्लेम्सच्या वर कुणाचाही प्रॉब्लेम नसणार आहे. 13वा प्रॉब्लेमच आयुष्यात एक्झिस्ट होत नाही. जगात 12 टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत, 13वा प्रॉब्लेम अजून अस्तित्वात यायचा आहे. सो 71 लोकांपैकी अनेक लोकांना अनेक प्रॉब्लेम्स असणार आहेत. सो एन्जॉय प्रॉब्लेम्स. आपण आहे ना, आपण फक्त सक्सेस एन्जॉय करतो, आपण फेल्युअर एन्जॉय करत नाही. आणि द मोमेंट यू स्टार्ट एन्जॉईंग युअर फेल्युअर्स, तर सक्सेसफुल कसं व्हायचं याचा एक ऑरा बिल्ड होईल तुमच्या आजूबाजूने. आपण फेल्युअर म्हणजे आपण जे लहानपणापासून सांगितलंय ना, ह्याच्यापेक्षा चांगला हो, त्याच्यापेक्षा चांगला हो, भावंडात तुला जास्त मार्क पडायला पाहिजे, नातेवाईकात तू पहिला यायला पाहिजे, का दुसरी लोक आलेली मंदिराबाहेर उभी आहेत का? आपण काय एवढं त्या पहिल्या नंबरला छान मानतोय, ह्याचा कोणी विचारच करत नाहीये ना. गोइंग फर्दर, पहिला नंबर इज नॉट एव्हरीथिंग, टू बी व्हेरी ऑनेस्ट.
आपण मुलांना अनेक वेळेला रिझल्ट ओरिएंटेड गोल ठेवायला सांगतो. 80% पुढे पडायला पाहिजे. भाई 80% पुढे पडायला पाहिजे इज द रिझल्ट. सांगलीतनं पुण्याला जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे तर नाक्यापाशी आल्यानंतर लेफ्ट टर्न घ्यायला पाहिजे. सो शो देम की तुला पहिल्यांदा 2 तास अभ्यास करायचा आहे रोज. 2 तास अभ्यास केल्यानंतर त्याला 75% पडत असतील तर सांगा की आता 2.5 तास कर, तुलाच 85 पडतील. ऍक्शन ओरिएंटेड गोल्स जोपर्यंत आपण ठेवणार नाही ना तोपर्यंत एक्सपेक्टेड रिझल्ट कधीच मिळणार नाही. माझी एकही चूक नाही होणार या मॅच मध्ये. असं जर का मी कॉन्सन्ट्रेशन करत उभं राहिलो तर पहिल्या ओव्हरमध्ये चूक होणार. टेक माय वर्ड्स. कारण काय, मी माझा फोकस चूक आणि बरोबर याच्यावर गेला, माझा फोकस बॉलवर राहिलाच नाही. सी जेव्हा केव्हा मोठे प्लेयर्स बरोबर आम्ही बोलतो, येस एन्जॉय द प्रोसेस नॉट द रिझल्ट. करेक्टली सेड. एन्जॉय द प्रोसेस. त्या प्रवासाला एन्जॉय करा ना. म्हणजे सगळे रोट्रॅक्टर्स आहेत म्हणून सांगेन, जसे तुमच्या लाईफमध्ये अफेअर्स आणि ब्रेकअप होते तसे माझ्या लाईफमध्ये अफेअर्स आणि ब्रेकअप होते, बट आय एन्जॉयड एव्हरीथिंग. ब्रेकअप झालं, माय पॉइंट इज व्हेरी क्लिअर. जेव्हा तुम्हाला खरंच सक्सेसफुल व्हायचंय, सिन्स ऑल द रोट्रॅक्टर्स आर लिसनिंग दिस, किंवा ज्यांची मुलं यंग एज मध्ये आहेत, कॉलेज गोईंग किंवा जस्ट पास आउट आहेत, कॉलेज अप्रोचिंग आहेत, त्यांना सगळ्यांना सांगा त्यांची अफेअर होणार आहे, त्यांची ब्रेकअप होणार आहे, ते पहिल्यांदा बिंग पॅरेंट्स ऍक्सेप्ट करा, म्हणजे त्याचा त्रास होणार. दुसरी गोष्ट, लाईफ पार्टनर इज जस्ट द वन सेट आउट ऑफ मेनी ऑट सेट्स इन युअर लाईफ. सो लाईफ पार्टनर, करिअर, फॅमिली, रिलेटिव्ह, फ्रेंड्स, या सगळ्या गोष्टींनी मिळून लाईफ बनते. To all the rotractors who are listening this, start writing the percentages of all the aspects which are involved in your life. For example, family 20%, career 15%, education 10%. Start writing down the percentage of each and every factor which is involved, and find out what percentage would you give to your life partner. I bet it won't be more than 7%. लाईफ पार्टनरचं महत्व 7%पेक्षा जास्त नाहीये. प्रॉब्लेम इज विथ द फिल्म्स अँड द बॉलिवूड. त्यांनी त्या गोष्टीला 97% महत्व दिलंय. चांगला जॉब काय पाहिजे, चांगल्या मुलीशी लग्न व्हावं म्हणून. ही कॉन्सेप्ट जोपर्यंत बदलली जात नाही तोपर्यंत सक्सेसफुल व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय हेच मुलांना कळणार नाहीये. सो सगळ्यात पहिल्यांदा आपला माइंडसेट, आपला ॲटिट्यूड, आपला अप्रोच आणि आपल्या डेफिनेशन्स बदलायची गरज आहे. आणि आपण आपल्या डेफिनेशन्स तेव्हाच बदलू शकतो जेव्हा आपण हा एक्सरसाइज करू. आय गिव्ह यू आय आस्क यू अ सिंपल क्वेश्चन. इफ आय आस्क यू की आता झोमॅटोची ऑर्डर चालू आहे आणि तुम्ही मला आज इन्व्हाइट केलं म्हणून मला तुमची मनपसंद डिश खाऊ घालायची आहे, तर विच डिश यू वॉन्ट मी टू ऑर्डर फॉर यू. आप कौन सी डिश खाना पसंद करोगे, तो चैट बॉक्स में टाका बरं. द डिश दैट यू वुड लाइक टू हैव नाउ, जो मेरी तरफ से आपके लिए पार्टी होगी. कमन मला डिशेसची नावं जरा काय, बिंग अ शेफ आणि हॉटेलियर आणि केटरर आणि इव्हेंट मॅनेजर, हा खूप जवळचा डोमेन आहे माझा. सो कमॉन, कुठली डिश खायला आवडेल. जर का मी म्हणलं की मला आता तुमची व्हॉट एव्हर अवेलेबल ना, ओके मटन, क्या बात है. किशोर लुल्ला सरांना पुढच्या ट्रिप मध्ये विल गिव्ह फॉर शुअर. अजून काय काय कोणा काजू करी, ओके, बिर्याणी, सुपर, व्हॉट एल्स, पिझ्झा, ग्रेट. डॉक्टर अमित जोशीजी, पिझ्झा खायला आवडेल, बिर्याणी खायला आवडेल, काजू करी खायला. आय नो सगळ्यांच्या मनात एक ना एक डिश आली, त्या चॅटबॉक्स मध्ये टाईप करायचा कंटाळा आलाय. आय एम प्रिटी शुअर. गोईंग फर्दर, माझ्यासाठी लाईफ आणि सक्सेस या दोन गोष्टी जर का समजायच्या असतील आणि एक्झॅक्टली जर का करेक्ट काय ते समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट करा. आता 7:15 वाजले. आत्ताच्या घडीपासून ते पुढच्या 24 तासांपर्यंत काहीही खाऊ नका, काहीही खाऊ नका. राईट ना. वेन आय से काहीही खाऊ नका, लिंबू पाणी पित राहायचं, नाही तर किडनी फेल होते असं म्हणतात. आय एम नॉट अ डॉक्टर, आय एम नॉट अ स्पेशलिस्ट मेडिकल प्रोफेशनल. आज रात्री जेव्हा 9-9:30ला घरचे सगळेजण जेवायला बसतील तेव्हा छान वास यायला लागेल. लोक विचारतील काही खाणार का, म्हणा नाही. वो एक बंदा आया था आज रोटरी में, उसने बोला 24 घंटे कुछ नहीं खाना है. उद्या सकाळी आपल्याला चहा प्यायची सवय, दे लास्ट चहा घेणार का. आय हॅव गॉट माय लिंबू पाणी, लिंबू शरबत पीत नाही. ब्रेकफास्ट, इडली सांबार, पराठे आणि या सगळ्या गोष्टी व्हायला लागतील. दे लास्ट यू ब्रेकफास्ट तो करो,
कुछ नाही भाई, कुछ नाही खाऊंगा. 12 वाजता उद्या अशी भूक लागलेली असेल ना की वी वुड एंड अप हैविंग यार कुछ मूंगफली है तो वो तो दे दो यार, कुछ तो खाने के लिए चाहिए, कल रात से मैंने कुछ नहीं खाया, काही खायचं नाही, हॅव लिंबू पाणी. उद्या 7:15 वाजता मी तुमच्या सगळ्यांसाठी छान बॉक्स मध्ये पॅक करून चुरमुरे, एक टोमॅटो, एक कांदा आणि एक काकडी पॅक करून पाठवलेली असेल आणि त्याच्यावर असेल की भूक लागली असेल तर याची छानपैकी भेळ करून खा. आय एम प्रिटी श्युअर उद्या ते चुरमुरे सुद्धा खूप मोठे, बहुत बड़े मायने रखेंगे वो पफ्ड राईस जो हम लोग खाएंगे. ते चुरमुऱ्याची व्हॅल्यू उद्या खूप मोठी असेल. आज जेव्हा मी पार्टी द्यायचं म्हणत होतो कुणीच मला चुरमुरे मागितले नाहीत आणि मी जर का म्हणलं असतं मला तुम्हाला पार्टी द्यायची आणि मी म्हणून तुमच्यासाठी चुरमुरे पाठवतोय, म्हणले असते काय चिंगूस माणूस आहे, बीसीसीआयचा अंपायर आहे, स्वतःचे एवढे मोठे डोमेन्स आहेत, पार्टी में चले नाही चुरमुरे खिलाय हम लोगों को. आज ज्या चुरमुऱ्याची व्हॅल्यू 0 वाटत होती तेच चुरमुरे उद्या तुम्हाला तुमची लाईफ वाटतील. याच्या मागचं कारण काय माहिती? आज तुम्ही काय खायचं याचा विचार केला, आज तुम्हाला भूक लागलेली नाहीये. उद्याच्या दिवशी चुरमुरे खायच्या आधी तुम्हाला भूक लागलेली असणार आहे. सक्सेसफुल होने के बीच में यही कुछ गडबड हो रही है. आपण यशस्वी व्हायचा फक्त विचार करतोय, यशस्वी होण्याची आपल्याला भूकच लागलेली नाहीये. आणि जोपर्यंत यशस्वी होण्याची आपल्याला भूक लागत नाही ना तोपर्यंत चुरमुऱ्यांसारख्या छोट्या छोट्या स्टेप मधला आनंदच आपल्याला घेता येणार नाही. आपण दरवेळेस त्या रिझल्टच्या मागे लागू. एवढंच सांगून कन्क्लूड करेन. आपल्या प्लॅनला स्मार्ट बनवा, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक, टाइम बाउंड बनवा. मी हे इंडिव्हिज्युअल लेवलला निश्चित काम करतो. तुम्हाला सक्सेसफुल बनवायचंच काम करतो. इन विच वी कॉल इट एज ड्रीम इंजिनिअरिंग, तुमच्या स्वप्नांचं इंजिनिअरिंग. म्हणजे आज रोटरॅक्ट क्लब ऑफ वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगलीची सगळी मुलं आहेत. आप मैकेनिकल इंजीनियर बनोगे, आप कंप्यूटर इंजीनियर बनोगे. हम लोग जो काम करते हैं वो ड्रीम इंजीनियरिंग के ऊपर काम करते. बऱ्याच लोकांना याचं मी नेहमी सांगतो, स्वतःच्या यशाला हातोडीनं फोडत राहा आणि त्या यशस्वीपणाचे छोटे छोटे तुकडे करा आणि रोज एक तुकडा दुसऱ्या तुकड्याला जोडत राहा. एक दिवस असा येईल की तुमच्या यशस्वीपणाचं पूर्ण चित्र तयार झालेलं असेल. दॅट इज द डे जेव्हा तुम्हाला त्या चित्रातल्या गॅप्स दिसत असतील की मी किती खस्ता खाल्ल्यात हे चित्र बनवण्यासाठी आणि लोकांना तुमचं चित्र दिसत असेल. दॅट्स ऑल फ्रॉम माय एंड. कुणाचे काही क्वेश्चन्स असतील तर आय विल आस्क ऍडमिनिस्ट्रेटर होस्ट टू अनम्यूट देमसेल्व्स. आय होप जे काही बेस्ट पॉसिबल होतं 40 मिनिटात दॅट आय हॅव डिलिव्हर्ड विथ द बेस्टेस्ट ऑफ द पॉसिबल वे. खूप मोठा टॉपिक आहे. 40 वर्षात यशस्वी कसं व्हायचं हे 40 मिनिटात सांगणं इज नॉट दॅट इझी, बट आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट. थँक यू फॉर ऑल द कमेंट्स विच आर कमिंग अप इन चॅट बॉक्स. कुणाचे काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज गो अहेड अँड आस्क मी. येस, बिपिन शेवडेजी वॉन्ट्स टू आस्क समथिंग. येस सर. I just have, sir, just to interrupt, I'll just have a sip of water. मला पाणी देणार का रे कोणी? महेश? Yes sir, go on. हॅलो. Yes sir. तुम्ही स्वप्नांना वेळापत्रक देऊन त्याचं गोलमध्ये, ध्येयामध्ये रूपांतर कसं होतं हे सांगितलं, परंतु हा जो सगळा प्रवास आहे ते ध्येय आत्मसात करणं, स्वप्नाचं रूपांतर त्याच्यामध्ये करून त्याला वेळेचे बंधन घालून याच्याकरता काही कौशल्य कदाचित आत्मसात करण्याची गरज असते. ती आपलं उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय, गोल काय त्याप्रमाणे कदाचित बदलतील. बट देयर मस्ट बी सम काय म्हणतात ऍट्रिब्यूट्स म्हणूया किंवा फॅसेट्स ऑफ पर्सनॅलिटी ऑफ एन इंडिव्हिज्युअल की जे कॉमन असतील. तर असं तुम्ही काय सुचवू इच्छिता? खास करून रोटरॅक्टर्स पण आहेत, तरुण मंडळी आहेत आणि आमच्यासारख्यांना सुद्धा, की अशी कुठली कौशल्य आत्मसात करणं कमीत कमी गरजेचं आहे हा प्रवास चालू असताना? I'll give you 5 insights for the same. The 5 key points that I believe की जे प्रत्येक सक्सेसफुल माणसाकडे असतात. टू बी व्हेरी ऑनेस्ट, स्वतःच्या लाईफची व्हॅल्यू सगळ्यात वर ठेवा. बऱ्याच वेळेला हम लोग उस वजह से सक्सेसफुल नहीं हो पाते क्योंकि हम लोग दूसरे लोगों को अपनी लाइफ में बहुत ज्यादा जगह देते.
म्हणजे जस्ट टू टेल यू एन एक्झाम्पल, जेव्हा मी माझ्या वाईफला बघायला गेलो होतो लग्नाआधी, मी तिच्यासाठी प्रॉपर एक जसं ऍग्रीमेंट असतं ना तसं ऍग्रीमेंट नाही, पण एका कागदावर पॉइंट्स दिले होते. आयुष्यातले शनिवार रविवार तुझे नाहीत, आयुष्यातलं 31 डिसेंबर दिवाळी हे काहीच मी तुला देऊ शकणार नाही, कुठल्याही नात्यातलं कुठलंही लग्न मी अटेंड करू शकणार नाही, मी तुला पुणे मुंबई स्टाईल कॉर्पोरेट लाईफ देऊ शकणार नाही, माझं सोलापूर गाव आहे आणि मी त्याच्यात हॅप्पी आहे. 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू माझ्यासाठी बदलावंस अशी 1% अपेक्षा नाहीये, पण आयुष्यात मी तुझ्यासाठी बदलावं अशी 1% अपेक्षा ठेवू नकोस. काय होतं माहितीये का, म्हणजे टू ऑल द रोट्रैक्टर्स अगेन, लव मैरिज में हम लोग एक दूसरे को बहुत पसंद आते हैं, लाइक क्या है वो मेरे लिए महबूबा है, मैं तेरे लिए ब्ला ब्ला ब्ला, जो भी बॉलीवुड डायलॉग है. लग्नानंतर 1 वर्षात ती ब्राइड म्हणजे ती दुल्हन वो दुल्हे की सब आदतें बदल देती है, और फर्स्ट एनिवर्सरी पे ये लोग मिलते और बोलते हैं यार तू लग्नानंतर पहिल्या वर्षात खूप बदलला, कुणी बदलवला, इट वॉज यू हु चेंज्ड हिम. तो पहली चीज क्या है सर, इसमें हम लोगों को नहीं बोलने के लिए आना चाहिए. म्हणजे मी बऱ्याच लोकांना नाही म्हणतो, लोकांना तेव्हा ते कदाचित हर्ट होतं किंवा समहाव लोक म्हणतात की त्यांनी सरळ नाही म्हणून सांगितलं, पण दॅट इज द की टू सक्सेस. आपण प्रत्येकाला जर का हो म्हणत गेलो ना तर थिंग्स विल नॉट वर्कआउट. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची ती म्हणजे स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवा, त्याचा गर्व होऊ देऊ नका, विश्वास ठेवा, स्वतःच्या आयुष्याचे मेंटर ठेवा. मी बऱ्याच लोकांना विचारतो तुझा मेंटर कोण आहे, म्हणजे म्हणतात म्हणजे असं नाहीये, वी नीड टू हॅव मेंटर्स, आणि त्याच्यात एक मेंटर ठेवू नका, अनेक मेंटर ठेवा. माझे फॉर एक्झाम्पल अंपायरिंग मध्ये माझा मेंटर वेगळा आहे, फॉर एक्झाम्पल बिझनेस मध्ये माझा मेंटर वेगळा आहे, लाईफच्या बाबतीत माझा मेंटर वेगळा आहे. लेट मी चेक, माझ्याकडे माझ्या लाईफची ट्रिग्नोमेट्रीचं एक ज्याला मी लाईफ कोलाज म्हणतो सर, आय थिंक आय वोंट बी एबल टू शेअर हिअर. बघतो मी कीर्ती भैयांना जर का ते पाठवू शकलो तर ते मी निश्चित पाठवीन. मी काय केलंय सर, म्हणजे माझे आता फायनान्शियल कॅल्क्युलेशन थोडेसे काय म्हणतो की प्रायोरिटीवर आहेत, तर आय हॅव डिसाइडेड अ गोल, रोज 200 रुपये घेऊन बाहेर पडायचं. म्हणजे आपल्या बरोबर आलेलं चल इकडे जाऊन खाऊ तिकडे जाऊन खाऊ, हे पैसे घे ते पैसे घे, ऍब्सोल्युटली नाही. 200च्या वर जर का रोजचा खर्च झाला स्वतःवर, तर त्या दिवशी माझ्या मुलीला मी मिठी नाही मारत. सो जब वो 300 रुपए निकालने का वक्त आता है ना, वो बच्ची का चेहरा मेरे सामने आ जाता है और फिर वो तीसरी 100 की नोट अपने आप जेब में बैठ जाती है. काय आहे सर, बऱ्याच वेळेला आपण देवानी शिक्षा द्यायची वाट बघतो, स्वतःच्या शिक्षा स्वतः डिफाईन करा आणि त्या लावायला लागा. म्हणजे ज्या दिवशी, आय एम एन एगिटेरियन, मी स्वतःला, मला अंड खूप आवडतं आणि बीसीसीआय साठी मला खावी लागतात. दिवसाची 12 अंडी, 10 ते 12 अंडी आम्ही डाएट प्लॅन मध्ये खातो ना. ज्या दिवशी मी ठरवलेल्या वेळेला उठत नाही त्या दिवशी मी एग्स खात नाही. सो दीज आर द पनिशमेंट्स दॅट वी नीड टू गिव्ह टू आवर ओन लाईफ. बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का, आपण देवाच्या शिक्षेपर्यंतची वाट बघतो आणि देवाची शिक्षा खूप मोठी असते, ती झेलायची ताकदही तेवढी मग आपल्याला बिल्ड करावी लागते. इट इज ऍज सिम्पल एज दॅट. आय होप बिपिन शेवडेची आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन अँड यू हॅपी. थँक्यू. एनी अदर क्वेश्चन टू गो अहेड? Anyone else wants to ask anything? कोणाला काही विचारायचं आहे तर प्लीज रेज युअर हँड सो दॅट द होस्ट वुड बी एबल टू अनम्यूट यू. कोणाला काही विचारायचं असेल तर रेज हँडच्या ऑप्शनला क्लिक करा सो दॅट. कोणी काही विचारत नाही म्हणून तोपर्यंत आणखीन एक, या सगळ्या प्रवासामध्ये जो एक आत्मविश्वास लागतो, तो आत्मविश्वास मिळवण्याकरता, म्हणजे आपण सुरुवातीच्या आपल्या कॉमेंट्स मध्ये सांगितलं की तुम्हाला भीती घालणारे लोक भरपूर भेटतात त्या प्रवासात. मी त्याला असं म्हणतो की ते स्पीड ब्रेकर्स आहेत यशाच्या मार्गामध्ये. एक्झॅक्टली. रोड ब्लॉक्स. एक्झॅक्टली. तर हा आत्मविश्वास मिळवण्याकरता जे काही तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत ते तुम्ही निर्माण केले पाहिजे, डेव्हलप केले पाहिजेत. एक्झॅक्टली. त्या पैलूंच्या बद्दल काही आपण सांगू इच्छिता का? सर मला असं वाटतं, फॉर दिस आय वुड गिव्ह यू अ सिम्पल थिअरी, लॉ ऑफ ऍव्हरेज वर्क्स.
आज मी जेव्हा 69-75 लोकांसमोर बोलतोय, 75च्या 75 लोकांना एकाच ग्रेडनी हे सेशन आवडलं असेल का? डेफिनेटली नाही. आणि ती जर का मी अपेक्षा ठेवत बसलो तर मी कधीच सुखी, समाधानी आणि यशस्वी होणार नाही. 70 पैकी 7 लोक म्हणतील यार इसने बोर किया, 14 लोक म्हणतील यार इसका कुछ कुछ अच्छा लगा, 21 ते 35 लोक म्हणतील यार बहुत अच्छा लगा. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना विचारलं क्या बोला रे कल अनिशने, यार कुछ तो बोला लेकिन अच्छा बोला. याच्यातली काहीच लोक असतील जी नोट्स काढून हा सेशन परत बघून त्याचं इम्प्लिमेंटेशन करून सक्सेसफुल होतील. येस, जे तुम्ही करताय. माझा एक ज्युनियर अंपायर आय होप इथे जॉईन झालाय, VD कटोरे नावाने. आय थिंक ही मस्ट बी अ गाय हु इज बीन फॉलोइंग मी फॉर द इयर्स, जो मला फॉलो करतोय. ही इज बीन फॉलोइंग फॉर ऑल द MH अंपायर्स. सो एक चॅटबॉक्स मध्ये मला असं वाटतं की या गोष्टी आपल्याला टॅकल करता यायला पाहिजे. सर काय माहितीये का, म्हणजे मी नेहमी सांगतो, मुलांना MBA ला जरूर घाला, BBA ला जरूर घाला, पण मुलाला स्वतःचा 1 लाख रुपयाचा लॉस होण्यापर्यंतचा बिझनेस त्याला करू द्या. म्हणजे काय माहितीये का, आपण मुलांना फेल्युअर शिकवत नाहीये. मला माहित नाही तुम्ही किती लोकांनी माझी आता Zee24 तासवर झालेली मुलाखत बघितली. नसेल बघितली तर मी कीर्ती सर किंवा किशोर सरांना ती पाठवेन. त्या मुलाखतीत मी एक वाक्य सांगितलेलं, मी एक नाटक लिहितोय प्रायोगिक रंगभूमीवर, मला माझं नाटक आणायचं, एकच आणायचं आणि बंद करायचं. दॅट कॅनॉट बी माय करियर. त्या नाटकातलं एक वाक्य आहे की प्रकाशाचा वेग शिकवला आपण मुलांना, की प्रकाशाचा वेग सेकंदाला एवढा 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 असतो, 365 प्रकाश वर्ष वगैरे असतो, जेवढं मला सायन्स आठवत आहे. पण या मुलांना अंधारात कसं झगडायचंय हेच सांगायचं एज्युकेशन सिस्टीमचं राहून गेलंय. आजपर्यंत फेल्युअरला कसं टॅकल करायचं हे एज्युकेशन सिस्टीम कुठे शिकवते? एज्युकेशन सिस्टीम फक्त सक्सेस शिकवते. सो मुलांना फेल्युअर शिकवा. आणि मी परत सांगेन की हा माणूस कसा यशस्वी झाला, तो बिझनेसमन कसा यशस्वी झाला, माझ्यासारखे अनेक बिझनेस कोचेस आणि ट्रेनर्स आहेत, जोर जोरात ओरडून सांगतात ब्राझीलने असं केलं, नेदरलँड्सने असं केलं. मला काय हवंय, मला महाराष्ट्रातल्या मुलाला काय हवंय हे बोला ना. त्याला मी सांगतो की 100 फेल झालेल्या लोकांची पुस्तकं वाचा, सक्सेसफुल झालेल्या लोकांची नका वाचू. त्या 100 लोकांनी केलेल्या चुका जर का आपण केल्या नाही तर आपली फेल व्हायची शक्यता ही 1% येते. सो या पद्धतीने आणि नकार पचवायला शिकायला पाहिजे. आम्ही डिसिजन देतो तर आम्हाला काय शिव्या ऐकाव्या लागतात हे आमचं आम्हाला माहिती आहे. बट स्टील वी स्टँड देअर विथ द अटर कॉन्फिडन्स. आणि आम्ही डोळ्यात डोळे घालून सांगतो जो दिया है बाहेर निकल. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की वी नीड टू टॅकल द थिंग्स अप. एक चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आलाय, खूप छान व सिंपल, पुन्हा एकदा आपल्याला ऐकायचं. ओके, थँक्यू सर. Hello. Yes, Hello. sir. Yes, sir. How will you measure absolute success and relative success? So the absolute success remains in our mind. The relative success remains with the people who define it. म्हणजे BCCI अंपायर झालो हा रिलेटिव्ह सक्सेस तुम्ही डिफाईन कराल. अरे तो BCCI अंपायर आहे, पण मला माहितीये ना माझ्या पुढे अजून भारतात किती लोक आहेत. सो आय नो द ऍब्सोल्यूट सक्सेस फ्रॉम इट. ह्याच्यात बऱ्याचदा काय होतं, दीज ऑल आर डेफिनेशन्स. सी, मी बऱ्याचदा सांगतो की लोकांना फक्त वर गेलेलं, त्या शिखरावर पोहोचलेलं दिसतं, पण पायाला किती जखमा झाल्या आहेत या आपल्यालाच माहित असतात. सो ऍब्सोल्यूट सक्सेस इज समथिंग दॅट वी शुड डिफाईन, आणि दॅट शुडंट बी 100% ॲट एनी गिव्हन टाइम. कारण फॉर एक्झाम्पल दिस इज अ पीक ऑफ युअर इंडस्ट्री. तुम्ही जर का इकडनं चढत 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 पीक वर गेले, नाउ व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट? You start falling down again. So absolute success is something goes with your ज्याला आम्ही SWOT analysis म्हणतो. If you cannot find your threats and weaknesses, you have not measured your success correctly. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स यापैकी जर का तुमचे विकनेसेस 0 केले असतील, तुमचं SWOT analysis चुकलंय. Let people measure the relative success. हे नेहमी आणि नेहमी लोकांच्या मेजरमेंटवर असतं, आणि ऍब्सोल्यूट सक्सेस हा आपला इनर गट असतो, इज व्हॉट आय वुड लाईक टू टेल यू. Okay, thank you. थँक्यू सर. थँक्यू. एनिवन एल्स? हॅलो सर.
येस सर, धर्मेंद्र खिलारेजी. हा सर, मी पण क्रिकेट खेळतोय. तुम्ही बीसीसीआयचे असे अप्रूव्ड अंपायर आहे समजलं. ऍज अ अंपायर, ऍज अ बीसीसीआय अप्रूव्ड अंपायर, व्हॉट यू थिंक अबाउट युअर सक्सेस ऍज यू आर सक्सेसफुल इन अंपायरिंग करियर? As you think that you are successful in umpiring career? Sir, I would say my short-term goals have been achieved till date, but the long-term goal is yet to be achieved. माझे सगळे शॉर्ट टर्म गोल्स अचीव्ह झालेले आहेत जे ठरवले होते, पण लॉंग टर्म गोल्स अजून खूप अचीव्ह करायचे आहेत. आणि लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट, व्हेन आय सी अंपायरिंग एज अ करियर, टू मेजर अ सक्सेस आय ऑलवेज मेजर अ मॅच. माझ्यासाठी ती एक मॅच म्हणजे एक प्रोजेक्ट आहे. त्या मॅच मधली एक इंटरवल म्हणजे लंच ते टी, काय फर्स्ट सेशन, सेकंड सेशन, थर्ड सेशन ज्याला आम्ही म्हणतो, हा एक प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्ट मध्ये माझ्याकडनं जर का फॉर एक्झाम्पल बुमरा बॉलिंग करणार असेल तर बुमराला फेस करणं बिकम्स द सब प्रोजेक्ट. कारण पाय बघून बॉल बघेपर्यंत तो निम्म्याच्या पुढे गेलेला असणार आहे. वेदर एज इफ आय एम फेसिंग समवन लाईक केदार जाधव जो फ्लॅट आर्मनी बॉलिंग टाकतो, अगेन दॅट बिकम्स अ सब प्रोजेक्ट. त्या ओव्हर मधला मला माहितीये की तिसरा बॉल ज्याला आपण आर्म बॉल म्हणतो, म्हणजे अगदी आपल्या सोलापूर सांगलीच्या भाषेत फास्टर वन, तो असणार आहे ना, त्या ओव्हरचा तो बॉल बिकम्स अ प्रोजेक्ट. सो जेव्हा आम्ही 4 दिवसाची टेस्ट मॅच करतो, त्याच्यात 540x4 म्हणजे जवळपास 2160 बॉल आम्ही बघतो. आय वुड से 2160 प्रोजेक्ट जर का मी सक्सेसफुली डिलिव्हर केले तर आय वुड से की इट्स अ सक्सेसफुल मॅच टू मी. सो इट इज ॲज सिम्पल. आणि आयुष्यामध्ये प्रत्येकाचं सक्सेसफुल व्हायची डेफिनेशन वेगळी असू शकते सर. ती वेगळीच पाहिजे, कारण काय आपला मेन चूक तीच होतीये की आपण एकमेकांची कॉपी करतोय. पण देवानी प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणजे क्वेश्चन पेपर वेगळा काढलाय हेच आपण समजून घेत नाहीये. माझ्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आणि तुमच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न पूर्ण वेगळे आहेत. ओके, ॲब्सोल्युटली राईट. तरी मी जर का तुम्हाला कॉपी करून उत्तर सोडवायला लागलो तर खूप खूप विचित्र आणि अवघड होईल, आणि तेच अनफॉर्च्युनेटली होत आहे. थँक्यू. येस, थँक्यू सर. अजून इथे चॅटबॉक्स मध्ये 1-2 प्रश्न आलेत. हाऊ टू ओव्हरकम फिअर ऑफ फेल्युअर इन न्यू डोमेन ऑफ लाईफ. अच्छा, हे डायरेक्ट मेसेजेस येत आहेत मला. ओके, अनिकेत जी, देर इज नथिंग कॉल्ड एज फिअर, देर इज नथिंग कॉल्ड एज कॉन्फिडेंस. दीज आर जस्ट द डेफिनेशंस, टू बी वेरी ऑनेस्ट विथ यू. आपको अगर याद है, आई डोंट नो यूर अ रोटरैक्टर और अ रोटेरियन, सिंस यू हैव मैसेज मी डायरेक्टली विथ ऑल योर टेक्नोसेवी स्किल्स, आई फील यूर अ रोटरैक्टर. एक बात बोलना चाहूंगा, हम लोग जब बच्चे थे तो मतलब अंधेरा रहता था तो डर लगता था. वो डर कुछ नहीं था, इट वाज जस्ट अ स्टेट ऑफ माइंड. लेट मी टेल यू, मैंने जब पहली फर्स्ट लाइव मैच करी थी स्टार स्पोर्ट्स पे, वो बंदा जो कैमरामैन था वो मेरे यहाँ आके रुका था जब मैं बाउंड्री के बाहर रुका था. आई मीन माई हार्ट वॉज पाउंडिंग, खुद की हार्ट बीट सुनाई दे रही थी. बट देन आई रियलाइज इट इज जस्ट अ सिंपल गेम दैट आई नीड टू अचीव. बस आईने एकच खाल्ली. जस्ट बिकॉज यहाँ पे कैमराज लगे हुए हैं दैट डजंट मीन, या डिस्टर्बन्सेसची मला सवय, आणि आम्हाला 55,000 लोक असतात इथे, त्यामुळे दॅट्स ओके, इट्स अ ह्यूमन एरर. तो तब जाके मुझे समझा कि ये इज नथिंग कॉल्ड एज फियर, इट इज जस्ट द स्टेट ऑफ माइंड. अ कॉकरोच थेरी जिसका व्हाट्सएप मेसेज सभी को आया था. एक जुरळ टेबलवर बसलेल्या 4 लोकांच्या त्या टेबलवर येतं, एक मुलगी किंचाळते, एक मुलगी ओरडते, एक मुलगी पळून जाते, आणि त्या टेबलवरचा चौथा मुलगा ते झुरळ हाताने घेतो आणि टाकून देतो. सो इट इज जस्ट द मॅटर ऑफ फॅक्ट, इट इज जस्ट द थॉट प्रोसेस दॅट यू आर गोइंग अहेड विथ इट. नाहीतर there is one more question. What are your views about procrastination? That is the biggest problem when it comes to success. Snooze हा ऑप्शन आपल्याला दिलाय ना, that is the main problem. Don't use it any time. कधी तो snooze ऑप्शन, क्योंकि लाइफ आपको snooze नहीं देने वाली. भगवान आपको snooze का ऑप्शन भगवान ने नहीं दिया है, वो बस आपके एंड्रॉइड फोन ने दिया है, उसको बंद करके रखिए. 5 बजे अलार्म होने के बाद अगर आप 5:02 पे वॉश बेसिन के सामने नहीं हो, तब तक आप सक्सेसफुल नहीं होगे. इट इज दैट सिंपल. अनिश सर, तुमच्या मताप्रमाणे तुमचा आवडता क्रिकेटर कोण आहे व का?
टू बी व्हेरी ऑनेस्ट, वी आर नॉट अलाउड टू आन्सर दिस क्वेश्चन. मला बऱ्याच रिपोर्टरनी आजपर्यंत हा प्रश्न विचारला, तुमचा आवडता स्पोर्ट्समन कोण? आय ऑलवेज आन्सर रॉजर फेडरर, कारण की तो मी कधीच एका ग्राउंडवर येणार नाहीये. बट सिन्स कारण उद्या त्या स्पोर्ट्समनला जर का मी आउट असताना नॉट आउट दिला तर तुम्हीच माझी न्यूज वाचाल दुसऱ्या दिवशी, ह्यांना हा आवडतो, तो कसा आउट देईल त्याला. लेट अस नॉट गेट इन टू दॅट. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, ज्यांना मी परत फील्डवर भेटणारच नाहीये अशा लोकांची नावं घ्यायला काही हरकत नाही. मला लक्ष्मणचं कॉन्सन्ट्रेशन आवडायचं, राहुल द्रविडचे स्किल्स आवडायचे, तेंडुलकरचा अप्रोच आवडायचा आणि गांगुलीची डिसिजन मेकिंग आवडायची. सो इट्स नॉट अ वन मॅन दॅट आय लाईक. I like certain values that they have been carrying in them. त्यांच्यातल्या काही व्हॅल्यूज घ्यायचा प्रयत्न नेहमी चालू आहे. काइंड ऑफ डिसिप्लिन, या डिसिप्लिन टू. सो द एन नंबर ऑफ थिंग्स. म्हणजे स्मृती मंडळाकडनं मी बऱ्याच गोष्टी शिकलोय. स्मृती हॅज गॉट अ ग्रेट प्री मॅच रुटीन. म्हणजे सिन्स ती सांगलीची आहे तर स्मृतीच्या मी जवळपास 12-15 मॅचेस तरी केल्या असतील. आय नो हो. आणि तिचे खूप प्री मॅच रुटीन्स खूप चांगले आहेत. सो एन नंबर ऑफ थिंग्स दॅट वी लर्न. मी ज्या क्लबकडनं खेळलो सोलापुरातल्या, त्याच्या कॅप्टन कडनं मी खूप काही शिकलो. तो बिचारा कधीच ओरडायचा नाही. आम्ही दे फुलटॉस द्यायचो आणि 6 खायचो. तो फार बॉलिंग बंद करायचा, पण कधी शिव्या बिव्या दिल्या नाहीत. आणि बिंग अ स्पोर्ट्समन ते खूप रेअर होतं. सो एन नंबर ऑफ थिंग्स दॅट कम इन टू माइंड. ऑल डन. एनी क्वेश्चन्स? एनी अदर क्वेश्चन्स? प्लीज गो ऑन. Anything to be asked? What shall be one-liner message to Rotaractors? The one-liner message to Rotaractors is very simple. Success is not a destination. Success is a journey. तो उस जर्नी को एंजॉय कीजिए. Don't aim for the destination. Let destination be a long-term goal. Enjoy every turn. Enjoy every speed breaker. Enjoy every guy who overtakes you. Enjoy every guy that you overtake him. Enjoy every break, a tea grape, chai ki tapri, restaurant, whatever comes in between. अगर रोड ब्लॉक भी हो जाता है ना, तभी भी आप एंजॉय करो. येस बिपिन शेवडे जी. येस सर. परत विचारतोय. नाही सर, गो ऑन. या यशाच्या मार्गावरती जात असताना किंवा उद्दिष्ट साध्य करत असताना कुठंतरी मी कोण आहे याचं भान ठेवलं पाहिजे आणि ते असलं पाहिजे. म्हणजे मी नक्की काय करणं अपेक्षित आहे किंवा करू शकेन, या बाबतीत आपलं मत काय आहे? सर, मी जेव्हा म्हणतो ना की स्वतःच्या आयुष्याची पाय डायग्राम बनवा, मी माझं हे आहे का रे ग्रुपवर टाकलेलं परवाचं माय लाईफ माय वे चं प्रेझेंटेशन? नाही ना टाकलं मी ग्रुपवर. बेसिक काय सर, मी माझ्या आयुष्याची पाय डायग्राम बनवतो. जसं मी सांगितलं की तुम्ही आता एक सिंपल एक्सेल फाईल उघडा. माझी फॅमिली, माझ्या कोर व्हॅल्यूज, माझे इंटरेस्ट, माझ्या हॉबीज. तुम्ही बिलीव्ह नाही करणार. म्हणजे मी कोण आहे याचं सगळ्यात उत्तर जर का द्यायचं झालं तर माझी मुलगी देईल, हु इज 4.5 years old. तिचे अनेक व्हिडिओज तुम्ही फेसबुकवर बघाल. तिला मी शाळेत कुठल्याच ऍडमिशन घेणार नाही. वी आर डुईंग अ होम स्कूलिंग टू हर. तिला मी एक शिकवलंय की बेटा हा तुझा वेळ आहे, त्या वेळात आम्ही सुद्धा नाही एंटर होणार. ती मुलगी कौशिकी चक्रवर्तीला फॉलो करते आणि ती मुलगी आरशासमोर बसून तिला येणारे अभंग, कविता, आलाप, ताने ऍट द एज ऑफ 4.5 ती पहिल्यांदा भूपालीचा आरोह अवरोह, मग यमनचा आरोह अवरोह, मग भीमपलासीचा आरोह अवरोह आणि मग दुर्गा रागाचा आरोह अवरोह बिना पेटीचा सुरात गातीये. आपण काय आहे माहितीये का, सावकाश, ते अजिबात करू नको, तू लहान आहे अजून. तुमचा मुलगा लहानच राहणार, तो मोठा होणारच नाही. करू द्या ना, काय होईल, मॅक्स टू मॅक्स काय होईल, लागेल, पडेल, धडपड, काहीतर काय होईल. असं तर तो गच्चीवरनं उडी मारत नाहीये ना, तेवढंच लक्ष द्या. आपण काय माहितीये का, आपण तो कोण आहे. सी, मी नेहमी सांगतो, किड्स आर नॉट द थिंग्स टू बी मोल्डेड. किड्स आर नॉट द थिंग्स टू बी मोल्डेड. किड्स आर द पीपल टू बी अनफोल्डेड. म्हणजे एक व्यक्ती मोल्ड करणारी कुठली गोष्ट नाहीये, एक व्यक्ती ही स्वतःला अनफोल्ड करणारा एक व्यक्तिमत्व आहे. ते अनफोल्डच जर का आपण नाही होऊ दिलं ना तर ऍब्सोल्युटली काही पण नाही.
येस सर. नाही, मला एक आई वडील या भूमिकेमधनं नाही, पण मी एक हा. वैयक्तिक मी माझा ओके. स्वप्नपूर्ती करत असताना हा हा म्हणजे ज्याला म्हणतो आपण इंट्रोस्पेक्शन, थोडस आत्मसंशोधन करून मग जे काही उद्दिष्ट साध्य करायचंय त्या मार्गाने जात असताना मला काय करायला लागेल ओके. असं बद्दल याच्यात खूप सिंपल आहे. तुम्हाला जर का पहिल्यांदा जाणून घ्यायचंय की मी कोण आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा हे कागदावर लिहायला. आपण काय माहितीये का, आपण खूप विचार करतो पण खूप कमी लिहितो. माझं एक्झॅक्ट उलट आहे. मी जे काही विचार करतो ना ते लिहून ठेवतो. त्याच्याने होतं काय माहितीये का, यू गेट टू सी युअर प्रोग्रेस. आणि त्याच्यात जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा रोज स्वतःला हा प्रश्न विचारा, आज मला कुठल्या 5 गोष्टी करायला आवडतील, आज मला कुठल्या 5 गोष्टी करायला आवडणार नाही, आज मला इथून पुढच्या 5 वर्षांनी काय असायला आवडेल, आज मला इथून 5 वर्षांनी काय नसायला आवडेल. ह्या 4 प्रश्नांची उत्तरं जेव्हा तुमची सलग 3 महिने एकसारखी यायला लागतील तेव्हा तुम्ही समजा की तुम्ही स्वतःला ओळखले. म्हणजे मी ही प्रश्न सोडवतो म्हणून लगेच उत्तर देतोय. मला 5 गोष्टी कुठल्या नाही करायला आवडणार. मला आयुष्यात कधी दारू प्यायला नाही आवडणार, मला आयुष्यात कधी नॉनव्हेज खायला नाही आवडणार, मला आयुष्यात कधीही इव्हेंटचा धंदा माझा जो 100 लग्नांपर्यंतचा आहे तो 110 लग्नांपर्यंतही न्यायला नाही आवडणार. मला आयुष्यात कधीही अगदी ऑनेस्टली सांगतो, अगदी ऑनेस्टली माझ्या बायकोची ओळख माझी बायको म्हणून करून द्यायला अजिबात नाही आवडणार. तिची आयडेंटिटी तिने स्वतः एस्टॅब्लिश करावी. सो माझे गोल्स खूप फिक्स आहेत. मी आणि हे सगळं त्यांच्याबरोबर शेअर केलेले. मी मनालीला सांगतो, अनिश सहस्रबुद्धेची बायको ही तुझी आयडेंटिटी नाही, हा तुझा अपमान आहे. मनाली सहस्रबुद्धे कोण आहे ते मनाली सहस्रबुद्धेनी बिल्ड करावा. अनिश सहस्रबुद्धेची बायको इज इमटेरियल. म्हणून गिरीशजी आय थिंक आपले मेंबर आहेत, रोटरी मेंबर आहेत. आता आम्ही चितळेंचे फ्रँचाईज ओनर आहोत आणि सोलापुरात चितळ एक्सप्रेस चालवतोय, जे सगळं माझी वाईफ चालवत आहे. सो सांगायचा मुद्दा असा आहे की या प्रत्येक गोष्टीसाठी काम करायचं आहे. आणि 5वा मुद्दा, मला काय नाही करायला आवडेल, तर मला आरोहीला अजिबात सांगायला हे नाही आवडणार की तू काय बन. तिने ठरवावं तिला काय बनायचंय. इफ आय डू दिस आय विल बी हॅपी. मी तिला डॉक्टर बन म्हणेन आणि ती इंजिनियर बनेल, प्रॉब्लेम. मी तिला इंजिनियर बन म्हणेन, ती डॉक्टर बनेल, प्रॉब्लेम. ती जे काही बनेल ती बनेल. आय जस्ट नीड टू सपोर्ट. थँक्यू. थँक्यू. 40 वर्षापूर्वी ज्या कॉलेजमधनं मी इंजिनियर झालो त्याच कॉलेजचे रोट्रॅक्टर्स बरेच आज आहेत. क्या बात. आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांच्या करता मी हा प्रश्न विचारला होता रोट्रॅक्टर. थँक्यू. थँक्यू सो मच. कीर्ती सर, अजून 2-3 प्रश्न आहेत. यू वॉन्ट मी टू टेक इट ऑर काय? आय एम ओके विथ इट. आय डोंट हॅव एनी इश्यूज. पण तुमचं टाइम आणि ड्युरेशन आणि हे बघा. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही तुमच्या पुढे नाही. सो यू वॉन्ट मी टू टेक इट. तर नाही, तुमचा आवाज नाही येते सर. लोकांना आवडते तुमचं बोलायला, काही हरकत नाही. ठीक आहे. एक प्रश्न आहे. हेलो सर, हाऊ टू कंट्रोल द स्टेट ऑफ माइंड अँड एन्झायटी एज वेल एज स्ट्रेस व्हाईल रनिंग टुवर्ड्स अवर गोल्स. सी, आपण तेव्हाच स्ट्रेस फ्री होतो जेव्हा आपण आपलं आवडतं काम करत असतो. फॉर मी, माझं एवढं सेट आहे की सकाळी जेव्हा आम्ही 7 वाजता हॉटेलमधनं निघतो, ती अँझायटी असते, स्टमक मध्ये बटरफ्लाईज असतात. कारण काय, मोठ्या प्लेयर्सना टॅकल करायचं असतं, त्या प्लेयर्स बरोबर आम्हाला दिवस घालवायचा असतो, प्रेशर येणारं असतं, कॅमेराज असतात. श्रावण आता घननिळा, सांजय गोकुळी, देवा तुझ्या गाभाऱ्याला, राजा को रानी से प्यार हुआ, ही 4 गाणी कुठलीही मॅच करायच्या आधी मी ऐकतो. या अशा प्रॅक्टिस आणि रुटीनमुळे तुम्ही त्या ट्रान्समध्ये जाता. मला अंपायरिंग नंतर दुसऱ्या दिवशी कुठेतरी बिझनेस कन्सल्टंट म्हणून स्टाफ बरोबर बोलायचं असतं. तिथे बोलायच्या आधी 12-12 हा लगान मधलं सॉन्ग, तन्हाई दिल चाहता है मधलं सॉन्ग, क्योंकि तुम ही हो आशिकी 2 मधलं सॉन्ग, ही 3 गाणी मी माझ्या कुठल्याही बिझनेस सेशनच्या आधी ऐकतो. माहित नाही, कधीतरी ते गाणं ऐकल्यानंतरचं सेशन छान झालंय आणि म्हणून मी त्या ट्रान्समध्ये जात असेल, पण दॅट वर्क्स फॉर मी, दॅट माइट नॉट वर्क फॉर यू. आय हॅव सीन अंपायर्स लाईक, ज्यांचं मला अगदीच माहितीये, मी नाव न घेता सांगेन, आय हॅव सीन इंटरनॅशनल अंपायर्स जे 5 मिनिटं असे शांत बसलेले असतात, ऍज इफ दे आर मेडिटेटिंग बिफोर एंटरिंग इन टू द ग्राउंड. दॅट वर्क्स फॉर देम, दॅट माइट नॉट वर्क फॉर मी.
So find what suits you. Don't copy my ways because my life's question paper is different. तुमच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका, तुमच्या आयुष्याचा क्वेश्चन पेपर वेगळा आहे. सो तुम्ही तुमचे वेज फाइंड आउट करा. हे कुणाचाही कॉपी करू नका. इज द व्हेरी बेसिक रिक्वेस्ट टू वन अँड ऑल हू आर लिस्निंग दिस. स्वतःचे प्लीज स्वतःचे फंडे फाइंड आउट करा. तुम्हाला 2 शिव्या देऊन बरं वाटत असेल ना, गो इन टू द टॉयलेट, 2 शिव्या द्या, बाहेर या, अँड देन इफ यू परफॉर्म ऍट द एंड ऑफ द डे यू शुड परफॉर्म. म्हणजे कॉल सेंटरच्या लोकांना किक, ते बॉक्सिंगची ती बॅग ठेवलेली असते. एखाद्या फ्रस्ट्रेटेड क्लायंटचा कॉल झाल्यानंतर तो जेव्हा सगळा राग त्यांच्यावर काढतो तेव्हा त्या क्लायंटचं नाव त्या पंचिंग बॅग वर लिहिलं जातं. हे लोक त्याला मारतात. दॅट्स हाऊ दे get out of stress. See, that works for them. That might not work for me. So it all depends on your mindset and mentality. And moreover, I would say enjoy stress. जे लोक स्ट्रेस एन्जॉय करतात ना, फार मजा येते. म्हणजे 4 दिवसाची लाईव्ह मॅच जेव्हा दनादन संपते ना अशी चुटकीसरशी, तेव्हा कळतच नाही. कारण काय ते प्रेशर असतं. ते प्रेशर आहे. लेट मी टेल यू, मी एक मोठी मॅच केली होती. मी मनालीला सांगितलं होतं घरी मेडिकल इमर्जन्सी किंवा आग लागत नाही तोपर्यंत मला फोन करायचा नाही, हे 4 दिवस. आणि तेवढं कॉन्सन्ट्रेशन लागणार होतं, तेवढं काम द्यावं लागणार होतं. आणि दॅट्स हाऊ इट इज. सो एन्जॉय स्ट्रेस. या स्ट्रेसला घाबरू नका, एन्जॉय इट, तर मजा येईल लाईफ मध्ये. अवास्तव अपेक्षा हे अपयशी होण्याचं प्रमुख कारण नसतं का असतं का? मला तुमचं नाव नाही दिसत आहे पूर्ण, बट लेट मी चेक इफ आय कुड गेट युअर नेम. रणधीरजी. नाही सर, अवास्तव अपेक्षा ही अगेन डेफिनेशन आहे. माझ्यासाठी जे अवास्तव आहे हे तुमच्यासाठी खूप आवाक्यातलं असेल. तुमच्यासाठी जे आवाक्यातलं आहे ते माझ्यासाठी अवास्तव असेल. उद्यासारखं मी म्हणलं सर या उन्हात थांबू आपण एक 9-10 तास, काय अवास्तव अपेक्षा आहे माणसाची? 9-10 तास उन्हात थांबायचं? मी तेच वर्षातली 100 दिवस करतो आणि 44 डिग्री 45 डिग्रीत करतो. सो अवास्तव ही फक्त व्याख्या आहे. व्याख्या बदला, सगळं काही सोपं होऊन जाईल. दॅट इज ऍज सिम्पल एज दॅट. एनी अदर क्वेश्चन? Any other questions? Suhas Joshi ji unmuted. If you want to ask anything, Suhas ji, you can. If anyone wants to ask, I think almost मी chat box मधले तर सगळे प्रश्न संपवलेत. रोट्रॅक्टर्स पैकी कुणी प्रश्न नाही विचारला. I would expect रोट्रॅक्टर्स to ask questions. Yes, रोट्रॅक्टर Aditya. Yes, Aditya. Go ahead. Sir, as most of our colleagues in Rotractor, we are from typical Indian family. So we have to deal with most of the issues also. Then Yes. I myself want to explore much more things. I want to get where my potential lies and where I can do my best. Then how to get that? Because our family that not support at that level. True. See, to be very honest, don't expect a support from your family. To be very honest with you, you might sound me strange, but that's the fact. Don't expect a support from them because, see, they are not wrong. Neither you are wrong. The problem arises when both of you are right. They are right in their perspective and you are right in your perspective. फॉर एक्झाम्पल, तू आता जर का त्यांना जाऊन सांगितलं की मला माझं युट्यूब चॅनल चालू करायचं आणि मला त्याच्यातनं पैसे कमवायचे, हे असलं काही नसतंच. वुड बी द फर्स्ट रिएक्शन दॅट यू वुड गेट, राईट? आय टेल यू द डिफरन्स. याला टॅकल कसं करायचं. मी माझ्या आई बाबांना बसवलं, त्यांना सांगितलं दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू बी इन माय लाईफ. मी प्रत्येक वर्षात 2010 आय स्टार्टेड विथ द प्रोफेशनल लाईफ. 2020 पर्यंत माझे 9 बिझनेसेस आहेत, including my BCCI umpiring as a domain. प्रत्येक वर्षी आमच्या घरात 7 दिवस वादावादी असते. का चालू करते? तुला का पैशाची गरज आहे एवढी? मी त्यांना सांगतो मला पैसा कमवायचा नाहीये. माझ्यामुळे ही लोक जगतायत ना, त्यांचे आशीर्वाद कमवायचे, ज्यांच्यामुळे मला IPL मॅच मिळेल. मला माहिती अशी काय होतं आदित्य, 99% ऑफ द केसेस मध्ये आपण ते काय सांगतायत याच्यावर रिॲक्ट व्हायला लागतो. इफ यू वॉन्ट टू डील विथ देम, ते का सांगतायत याच्यावर रिॲक्ट व्हायला. त्यांच्या सांगण्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घे. त्यांना काय असतं, त्यांना त्यांच्या मुलासाठी हायवे तयार करून द्यायचा आहे आणि आपल्याला घाटातल्या रोडनी जायचंय. हा मेन प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात तुझ्यासाठी हायवे तयार केलाय, तू तिकडे का चालला?
माय लाईफ माय वे. हे सांगणं, हे पटवणं खरंच खूप अवघड आहे, ऍटलिस्ट विथ युअर जनरेशन किंवा माय जनरेशन. कारण सी त्यांचा फॉल्ट नाहीये. गेल्या 30 वर्षांच्या काळात किंवा 20 वर्षांच्या फेजमध्ये त्यांनी रिव्हॉल्युशन बघितलंय. इंटरनेटचं बघितलंय, इंडस्ट्रीचं बघितलंय, एज्युकेशनचं बघितलंय, मार्केटचं बघितलंय, सगळंच बघितलंय. आणि इट इज व्हेरी हार्ड फॉर देम टू डायजेस्ट दॅट. ना हे सगळं टॅकल करत असताना बी कॉन्फिडेंट. एक सांगतो, एफर्ट्स आर नेव्हर रिवॉर्डेड, रिझल्ट्स आर रिवॉर्डेड. रिझल्ट्स दे, वन फाईन डे तेच अभिमानाने सांगतील हा माझा मुलगा. आणि अभिमानाने लोक सांगतील की याचे आई वडील म्हणजे हे, आदित्यचे आई वडील म्हणजे हे. म्हणजे सोलापुरात जर का आज आई बाबा माझे फिरतात तर आई बाबांची ओळख अशी असते की अनिसचे आई बाबा. नो, दॅट वॉज माय गोल, दॅट वॉज माय ड्रीम, की माझ्या आई बाबांचा मी मुलगा अशी ओळख कधीतरी आयुष्यात चेंज व्हावी. आणि अनिसचे आई बाबा अशी त्यांची ओळख व्हावी. माझी आई बिलॉंग्स टू दाते पंचांकर्ते फॅमिली. माय डॅड इज अ बिझनेसमॅन फॉर मोर दॅन 30 ऑड इयर्स. पण आज हे कुठेतरी एस्टॅब्लिश करू शकलोय. ठीक आहे, 100% केलं नसेल, 10% केलं असेल, पण फाइंड युअर सक्सेस इन इट. आणि हे टॅकल करणं अगेन हे खूप पर्स्पेक्टिव्ह आहे. ह्याला असं काही थंब रूल किंवा इट्स नॉट अ रॉकेट सायन्स, इट्स नॉट अ काय म्हणू की सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स किंवा एका मेथडॉलॉजिकल अप्रोचनी प्रश्न नाहीत सुटत. एक लक्षात घे, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द पॅरेंट्स, मी सगळ्या पॅरेंट्सना सांगेन आणि रोटरॅक्टर्सनाही सांगेन की तुम्ही असं करू नका. पण पॅरेंट्सना सांगेन की लोक असं करणार आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना फ्री नाही सोडलं तर एक दिवस ती तुम्हाला फ्री सोडतील. आणि तुमच्या मुलांनी तुम्हाला फ्री सोडावं असं जर का वाटत नसेल तर त्यांना वेळीच त्यांचं फ्रीडम द्या. ही मुलं प्रचंड स्मार्ट आहेत. त्यांचे मार्क्स आणि तुमचे मार्क्स एकदा कम्पेअर करून बघा. ते तुमच्यापेक्षा खूप खूप आणि खूप हुशार आहेत. नॉट ऍट द एज ऑफ 18 इयर्स सर, मी माझ्या मुलीला आत्ता फ्रीडम दिलेला आहे, तो तिचा वेळ आहे, तो तिचा वेळ आहे. डोंट गेट इन टू दॅट. तुमच्या कामाच्या ती मध्ये मध्ये आली तर चिडचिड होती की नाही, मग तिच्या कामाच्याही तुम्ही मध्ये मध्ये जायचं नाही. हे जोपर्यंत एस्टॅब्लिश होणार नाही ना तोपर्यंत त्यांना त्यांचं फ्रीडम मिळणार नाही. राईट आदित्य, आय होप you are satisfied with the answer. At least you can take away some of the points. Yeah, I wrote it down. Thank you for that. Thank you so much. एक मोठा question है. Our education system is wrong. In Western country, you are kicked out of home. They get life education first. They choose what they want to do. They spend their own earned money. I would not say our education system is wrong, but I would say our education system is being managed in a wrong way. सी आपल्याकडे पेरिफेरल नॉलेज मिळतं, पण पेरिफेरल नॉलेज मिळत असताना नॉलेज ओरिएंटेड एज्युकेशन पॅटर्न नसून पॉइंट्स, मार्क्स आणि एक्झाम ओरिएंटेड एज्युकेशन पॅटर्न जो झालाय ना, दॅट इज रॉंग. म्हणजे आपल्याला इतिहासही माहितीये, आपल्याला भूगोलही माहितीये, आपल्याला विज्ञानही माहितीये. फॉरेनच्या मुलांना वेस्टर्न कंट्रीज मध्ये माहितच नाही. इफ यू वॉन्ट टू लर्न दिस, लर्न दिस. त्या मुलांना बे के बे, बे दोन्ही चार, बे त्रिक सहा माहितच नाहीये. त्यांना माहितीये कॅल्क्युलेटर वापर अँड गेट थिंग्स डन. त्यामुळे we cannot say our education system is wrong, but our education system is being wrongly handled is what I would say. So thank you so much. I hope सगळ्यांचे questions झाले असतील. It was indeed a great pleasure to answer all your queries, to be a part of this live Zoom meeting for Rotary Club of Sangli and Rotary Club of Walchand College of Engineering Sangli. Thank you so much to one and all who participated and interacted in the way that made me feel encouraged and happy. खूप छान इंटरॅक्शन झालं आणि आय होप गेला 1 तास तुमच्या सगळ्यांसाठी फ्रुटफुल ठरला असेल. नमस्कार टू ऑल द एल्डर्स इन द ग्रुप. स्टे सेफ, टेक केअर आणि सगळ्यात महत्वाचं सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि पोलीस प्रशासन आणि मेडिकल क्षेत्रातल्या सगळ्या कोविड योद्ध्यांना शक्य तेवढं सहकार्य करा. बिंग अ रोटरियन, बिंग अ रिस्पॉन्सिबल सिटीजन. थँक्यू अगेन, थँक्यू वन अँड ऑल. थँक्यू कीर्ती सर फॉर कॉलिंग मी हिअर आणि टू ऑल द BOD सेक्रेटरी सर, प्रेसिडेंट सर आणि सिन्स किशोर सर आणि मी आम्ही आता खूप क्लोज आहोत. थँक्यू सो मच किशोर सर टू. सो थँक्यू वन अँड ऑल. थँक्स अगेन. ओव्हर टू यू कीर्ती सर. Sachin, further proceedings, please. Okay.
सेक्रेटरी अनाउन्समेंट्स मध्ये पुढची मीटिंग आहे ती 13 तारखेला आहे. 2 सब्जेक्ट्स आहेत, परत ते फायनलायझेशन मोडवर आहेत. जसे फायनल होतील तसे ते कळवले जातील. वोट ऑफ थँक्स साठी मी रोकट्रॅक्टर ओंकार हांडे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांची आपण काय म्हणतो आभार मानावेत. Thank you, Sachin sir. So first of all, a lot of thanks to Anish sir, Subudhe sir. तुम्ही जे काही सांगितलंय म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल जे ऍक्शन ओरिएंटेड डेफिनेशन सांगितली तुम्ही सक्सेसची, ऑब्व्हियसली दॅट विल बी हेल्पफुल फॉर ऑल ऑफ अस आणि आम्ही म्हणजे ते इम्प्लिमेंट करू त्याच्यामध्ये. देन तुम्ही सांगितलं की जे डेडलाईन ओरिएंटेड ड्रीम्स दॅट आर दी एम, दॅट इज दी गोल. सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी गोल्ड माइन पॉइंट फॉर ऑल ऑफ अस. आणि जे काही तुम्ही आम्हाला सक्सेस बद्दलचं इन्साइट्स दिलंय जे की आम्हाला खरंच म्हणजे खूप गरजेचं होतं ह्या वेळेत, आणि त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. देन आय वुड लाईक टू थँक all the Rotarians present here and all the Rotaractors present and all of the other attendees. And lastly, thank you Rotary Club of WC, Rotary Club of Sangli, that तुम्ही आमच्यासाठी म्हणजे यंगस्टर्स साठी हे असं वंडरफुल असं एक सेशन ऑर्गनाइज केलं, कारण की हे आमच्यासाठी खूपच हेल्पफुल होतं. आणि आय होप ऑल ऑफ अस म्हणजे ऑल ऑफ अस विल टॅकल आवर क्वेश्चन पेपर्स लाईक द क्वेश्चन्स ऑफ लाईफ विथ triggered confidence, and we will have great success. Thank you sir, thank you very much. So just one thing, एकच गोष्ट फक्त, I have started my YouTube channel recently आणि त्याच्यावर येत्या वर्षात जवळपास 182 व्हिडिओचं प्लॅनिंग आहे याच सगळ्या गोष्टींची रिलेटेड. इट इज ॲब्सोल्युटली फ्री. आय एम रिक्वेस्टिंग ऑल द अटेंडीज टू प्लीज सबस्क्राईब माय YouTube चॅनल ॲट द अर्लिएस्ट. आणि आत्ताच्या घडीला लॉकडाऊन मध्ये आपण बोर झालोय, तर बेस्ट 5 हिंदी मूवीज टू वॉच इन लॉकडाऊन हा माझा व्हिडिओ काल रिलीज झालाय. डू वॉच इट आणि जास्तीत जास्त शेअर करा टू ऑल द रोटरॅक्टर्स एस्पेशली. अगेन थँक्यू सो मच ओंकार फॉर सच अ वंडरफुल वोट ऑफ थँक्स. Yes, thank you Anish ji once again. Thank you sir, thank you. So may I leave the meeting now? Would that be okay? Thank you. Yes, no problem sir. Thank you. Thank you once again. Thank you. Thank you, Kirti sir. Thank you. Thank you. Thank you. Thank you, Anish sir. Thank you. Thank you, Anish sir. Thank you. Thank you so much. Thank you. की अरे मीटिंग ऍडजन करायची राहिली आहे. Oh, प्रमोद yes, साहेब, yes. मीटिंग adjourn Thank करा. you. Meeting adjourned. ग्रेट. Recording थांबू? हा थांबा होता.